नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास परब आणि आपलं स्वागत आहे मेटिव्ह प्रीतम या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आलो आहे क्रेडाई प्रस्तुत ठाणे प्रॉपर्टी एक्सपोमध्ये, जो आहे दोस्ती काउंटीला. तुम्हाला कशेळी काल्हेरचा जो रोड आहे त्या रोडला इकडे आहे. मित्रांनो, हा जो रोड दिसतोय तुम्हाला, हा जो रोड आहे हा बाळकुमचा काल्हेर कशेळी होऊन जातो, तो रोड आहे. इथे मेट्रोचं कामही चालू आहे. तर इथे बघू शकता, इथे पोलीस बंदोबस्तही ठेवलेला आहे, कारण की प्रॉपर्टी एक्सपोमध्ये बरेच लोक येतात. त्याप्रमाणे इकडे बराच पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे. बघू शकता, ही साहेब पुण्यामध्ये इकडे सिक्युरिटी देण्याचं काम करत आहेत. तर हे जे आहे दोस्ती वेस्ट काउंटीला हा जो प्रॉपर्टी एक्सपो आहे तो आहे. हा तुम्ही बघू शकता, हा मागचा गेट आहे. 23वा रिअल इस्टेट हाऊसिंग फायनान्स एक्सपो 2026 असा आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया काय आहे, कोणत्या प्रकारे आहे, आतमध्ये काय काय प्रॉपर्टीचे ऑप्शन तुम्हाला मिळत आहेत. तर कोणी येत असाल मुंबईवरनं उद्यामध्ये, तर बाळकुम नाक्यावरनं पुढे आल्यावरती दोस्ती वेस्ट काउंटी करून हायवे टच गेट आहे, तिकडेच आतमध्ये हा प्रॉपर्टी एक्सपो सुरू आहे. चला तर मग आपण आतमध्ये जाऊया. इकडे आज पालकमंत्र्यांची व्हिजिट आहे, त्यामुळे इथे बघू शकता मार्शल फोर्स मंत्रालयाची जी आहे ती इकडे त्या उन्हामध्ये आपली सर्व्हिस देताना, आपलं काम करताना दिसत आहे तुम्हाला. इकडे ट्रॅफिक नियोजन पण चालू आहे इथे. तर आता आपण इथे आतमध्ये जाऊया. ते बघू शकताय दोस्ती वेस्ट काउंटी, याच्या आतमध्ये प्रॉपर्टी एक्सपो चालू आहे. तर मित्रांनो, या बाजूला वेस्ट काउंटी आहे आणि इथे बघू शकता, इथे तुम्ही कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. आणि या बाजूला पुढे जे आहे हे आपला प्रॉपर्टी एक्सपो आहे. तर आता पुढे जाऊन बघूया आपण प्रॉपर्टी एक्सपोमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास परब आणि आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आलो आहे क्रेडाई प्रस्तुत ठाणे प्रॉपर्टी एक्सपो 2026. हा 23वा प्रॉपर्टी एक्सपो आहे इकडे ठाण्यामधला. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया आपल्या प्रॉपर्टीसाठी काय काय ठाण्यामध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बरेच सारे डेव्हलपमेंट होत आहेत, बरेच काही महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ठाण्यामध्ये चालू आहेत, त्यामुळे प्रॉपर्टीचे रेटही तसे बऱ्यापैकी वाढलेले आहेत ठाण्यामध्ये. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया कोणकोणत्या डर्सनी इथे भाग घेतलेला आहे आणि आपण त्याच्यातल्या प्रॉपर्टीज कुठे आहेत आणि काय रेट्स आहेत त्या प्रॉपर्टीजचे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग आतमध्ये जाऊया आणि चेक करूया काय काय प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत ते. अशा काही प्रकारे हा प्रॉपर्टी एक्सपोचा एंट्री गेट आहे. तर याचं ब्रीदवाक्य असं आहे, आज के ज़माने में क्या नहीं है थाने में, चलो ठाणे. तर आपण चला आतमध्ये जाऊया आणि चेक करूया कोणत्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आपल्याला आतमध्ये आहेत ते. तर अशा प्रकारे काही तुम्हाला एंट्री गेट दिसेल. मी आलो आहे आज दुसऱ्या दिवशी. आपण आतमध्ये जाऊया आणि चेक करूया प्रॉपर्टीजचे काय ऑप्शन्स आहेत. तर एंट्री केल्यावर अशा प्रकारे काही तुम्हाला एंट्री लेवलला हे दिसेल. इथे 2030चं विजन दिलेलं आहे, जे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे जो तुम्ही बोर्ड बघताय, यामध्ये जेवढे पण प्रॉपर्टी जे डेव्हलपर आणि बिल्डर्स आहेत त्या बिल्डर्सनी या क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपोमध्ये 2026चा भाग घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय SBI होम लोन फायनान्स पार्टनर्स पण आहे तिथे. SBI होम लोन, युनियन बँक, केरोविट, IFTC, वन वॉलेट, दोस्ती, कल्पतरू, रिजन्सी ग्रुप, VIPS हे यांचे पार्टनर्स आहेत, ॲडव्हर्टायझिंग पार्टनर्स आहेत हे.
आणि खालच्या बाजूला तुम्ही बघू शकताय एक कल्पतरू, विहंग, रेमंड रियालिटीज, बरेच असे जे आहेत, मॅरेथॉन, ड्रीम, रिजन्सी ग्रुप, आशर, दोस्ती, LNT रियालिटी, टाटा कॅपिटल, PNB हाऊसिंग फायनान्स पण तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला जाणार आहे. एकाच रूफटॉप खाली, एकाच छताखाली तुम्हाला फायनान्सचे ऑप्शन पण देणार आहेत. त्याचा जो एंट्री पॉईंट केला आहे तो ट्विन टनेल जे आहेत तुम्ही बघितले असतील, या बाजूला तुम्हाला दिसत आहे उजव्या बाजूला आपल्या मेट्रोच्या वरती, त्या बेसवरती इथे टनेल दाखवण्यात आलेलं आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये जाऊया आणि बघूया आपण काय ऑप्शन्स आहेत इथे. सुरुवातीला इथे कल्पतरू दिसत आहे आपल्याला, त्याच्यानंतर इथे दोस्ती दिसत आहे, आशर दिसत आहे. तर चला आपण पुढे जाऊन बघूया काय काय ऑप्शन्स आहेत ते. तर मित्रांनो इकडून बघू शकता आपल्याला इथे ऑप्शन्स अवेलेबल आहेत दोस्तीचे, कल्पतरूचे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन बघूया अजून काही ऑप्शन्स आहेत का. ते आशर आहे. विहंग आहे. या इथे विहंग दिसत आहे. या बाजूला आपल्याला आशर दिसत आहे. या साईडला आपण बघतोय रेमंड रियालिटी. त्यानंतर इथे दिसत आहे अवतारा. त्यानंतर इथे रिजन्सी रियालिटी आहे. त्यानंतर इथे दामजी श्यामजी शहा ग्रुप. त्यानंतर इथे ड्रीम ग्रुप ऑफ कंपनीज. या इथे आहे श्री कृपा बिल्डर्स. त्यानंतर इथे मॅरेथॉन बिल्डर्सचा एक स्टॉल आहे. त्यानंतर इथे बोरकर रियालिटीज. या कुटुंबाने बांधलेली घरं आपल्या कुटुंबासाठी, अशी त्यांची टॅगलाईन आहे. इथे तुमच्या आपल्या घरासाठी होम फायनान्स अवेलेबल आहे, जो की आहे SBI कडून. SBI होम लोन्सचा इथे एक स्टॉल आहे. त्यानुसार तुम्ही इकडे आपली एलिजिबिलिटी चेक करू शकता लोनची. त्यानंतर इथे युनियन बँकेचा एक स्टॉल आहे. होम लोन तुम्हाला करायचं असेल तर युनियन बँकेचंही ऑप्शन इथे अवेलेबल आहे. इथे मित्रांनो कल्पतरू हार्डवेअर्स करून एक स्टॉल आहे, जिथे तुम्हाला डोअरचे ऑप्शन्स, इथे हँडल्स, प्लायवूड्स असं तुम्हाला मिळून जातील तुमच्या घरासाठी. हे बघू शकता, हे जे आहे हे त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत थोडेफार. इथं कॅरोबिट म्हणून आहे, बाथरूम यू डिझायर. त्यामध्ये तुम्हाला बाथरूमचे शॉवर्सचे वगैरे ऑप्शन्स दिलेले आहेत. इथे सिंक, वॉशरूम, WC असे ऑप्शन्स आहेत इथे अवेलेबल.
फ्लॅटचं पण ऑप्शन्स आहेत तुम्हाला. L&T रियालिटी. इकडे तुम्हाला मिराविला करून कूल सिटी आहे, ज्याचं इथे विलाचं ऑप्शन आहे तुम्हाला, जे माईट बी कर्जत साईडला असू शकतं यांचं साईट. ते सोल्ट्विनचा स्टॉल आहे, जे इकडे तुम्हाला जे प्रॉपर्टी डेव्हलपर्स असतात त्यांचे डिझाईन्स, एरियाचे किंवा प्रॉपर्टीचे डिझाईन आणि एक्झॅक्ट 3D मॉडेल बनवून देतात. आपण याला नंतर विजिट करूयात. आपण आलो आहे मोस्ट ट्रस्टेड ब्रँड इन द मार्केट, होम लोन. टाटा कॅपिटल होम लोन याचंही ऑप्शन तुम्हाला इथे मिळणार आहे. हाऊसिंग फायनान्स, टाटा हाऊसिंग फायनान्स इथे ऑप्शन अवेलेबल आहे तुमच्यासाठी. इथे 5 एकर्सचा स्टॉल आहे. एकरचा स्टॉल आहे ते. हे तुम्हाला प्लॉटचं ऑप्शन आहे अवनी प्लॉट्स या माध्यमातून. पंजाब नॅशनल बँक हाऊसिंग फायनान्सचं पण ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. इथे सिटी लाईट डेव्हलपर्सचा एक स्टॉल आहे, जिथे तुम्हाला प्लॉट्स वगैरे मिळून जातील. इथे खास गोष्ट म्हणजे इथे बऱ्याच सोसायट्यांचे डीम्ड कन्व्हेन्स सोसायटी फॉर्मेशन, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन यासाठी लीगल ॲडवायझरचा सुद्धा इकडे एक स्टॉल देण्यात आलेला आहे. हे फर्स्ट टाईम बघतोय मी प्रॉपर्टी एक्सपोमध्ये असं लीगल ॲडवाईस तुम्ही घेऊ शकता. इकडे शाह रिअलिटर्स म्हणून आहेत, प्री लीज वेअर हाऊसिंग फॉर सेल असं त्यांचं काम आहे. म्हणजे जे तुम्हाला वेअर हाऊसेस जे असतात ते ओव्हर 5 मिलियन स्क्वेअर फीट त्यांनी सोल्ड केलेले आहेत, त्या प्रकारचा इथे एक स्टॉल आहे. ते ग्रेव्ज एम्पॉवर लिव्हिंग म्हणून आहे. कल्पक पॉवर कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेडचा. हे इकडे आजकाल जे नवीन सोसायट्या ज्या असतात त्या आपल्या स्वतःचा जनरेटर बसवतात, तर ते जनरेटर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. इगतपुरीचा एक प्रोजेक्ट आहे, फायरफ्लाय इगतपुरी नावाचा. इकडे यांच्याकडे तुम्हाला प्लॉटचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत इगतपुरीमध्ये. तिथे तुम्हाला बरेच असे प्रॉपर्टी व्यतिरिक्तही स्टॉल्स आहेत. AD मीडिया, ब्राईट आउटडोर मीडिया, सिक्युरिटीजसाठी इथे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे असतील तर इकडे एक कंपनी आहे, तिचा स्टॉल आहे. त्यानंतर इकडे आहे अजून एक व्हॅन्टाईन सॉल्युशन्स. इकडे वास्तुशास्त्र जे आहेत विशाल शाह यांचा एक स्टॉल आहे इथे. इथे एक स्टॉल आहे संग्राम ग्रुप आणि केदार वांसपे ग्रुप यांचा. इथे मुंबईपासून 2 ते 2.5 तासाच्या अंतरावर यांच्याकडे प्लॉटचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर याची डिटेल माहिती आपण थोड्या वेळात घेऊयाच. नमस्कार, हे आमचं कल्पतरू पार्क सिटी आहे. 108 एकरमध्ये कल्पतरू पार्क सिटी फैललेला आहे. मी तुम्हाला दाखवतो आज की ठाणेमध्ये आमचा प्रोजेक्ट का युनिक आहे त्याच्या बारेमध्ये. कारण मी सांगणार, तुम्ही जज करणार. या
इकडे या. 108 एकरचा माझा लँड पार्सल आहे. 108 एकरमध्ये माझे 4 एंट्री एक्झिट आहे. एंट्री नंबर 1 कोलशेत रोडपासून येतो. एंट्री नंबर 2 आपण तिथे ढोकालीला कनेक्ट करू शकतो. एंट्री नंबर 3 बालकुममध्ये आणि एंट्री नंबर 4 माझा कोस्टल रोडला कनेक्ट होतो. त्याच्या मधात जो तुम्ही बघत आहात तो 21 एकरचा नमो ग्रँड सेंट्रल पार्क आहे. हा डिझाईन आणि डेव्हलप केला होता कल्पतरूंनी, पण याला आम्ही हँडओव्हर केलं ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला. पण आताही आम्ही त्याला सांभाळतो. त्याच्यात किड्स प्ले झोन आहे, लेक झोन आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात मोठा स्केटिंग झोन आहे. फुल लेंथ स्टेडियम लाईटिंग, फुटबॉल कोर्ट आहे, क्रिकेट पिच आहे, सगळंच काही आहे. हा पूर्ण प्रोजेक्ट माझा 8 फेजमध्ये कन्वर्ट झाला होता. पहिला फेज सनराईज 2019मध्ये डिलिव्हर केला. दुसरा फेज माझा 8 एकरमध्ये एमएनचा आहे, तो पण डिलिव्हर झालेला आहे. त्याच्यानंतर एटर्निया 10 एकर 10 टावर, तिथे मल्टिपल कार्पेट्स तुम्हाला भेटून जाणार. 1 BHK, 2 BHK, 3 BHK. त्याच्यानंतर इथे माझा प्रायमेरा ट्विन टावर कन्सेप्ट आहे. 2.5 एकरमध्ये 2 टावर आहे. त्याच्यानंतर येथे आमचा लक्झरी प्रोडक्ट एस्टेला 6 एकरचा ॲम्युनिटी झोन, वर्ल्ड क्लास ॲम्युनिटी आम्ही याच्यात टाकलेले आहेत. 2 BHK आणि 3 BHK प्रीमियम क्लस्टर आहे आमचा पूर्ण कल्पतरूचा. इथे माझं फ्युचर डेव्हलपमेंट, इथे माझं फ्युचर डेव्हलपमेंट, इथे माझं फ्युचर डेव्हलपमेंट. त्याच्याचसोबत इथे आम्ही गणेशजींचा टेम्पल लॉन्च केलेला आहे. डिसेंबर 2026मध्ये हा चालू होऊन जातो. नमो ग्रँड सेंट्रल पार्कचा एक्सटेन्शन 5.5 एकरमध्ये येणार आहे. स्नो पार्क आणि 7 वर्ल्ड ऑफ येणार आहे. 4 एंट्रीसोबत हा आमचा कल्पतरू पार्क सिटी येतो. एवढा मोठा लँड पार्सल लँडसुद्धा याची कनेक्टिव्हिटी टॉप क्लास आहे. तुम्हाला माहीत आहे ठाणे सामोर जाऊन 34%, आता 34% वाढला, तर सामोर जाऊन पूर्ण वाढला. इथे आमचं कल्पतरू पार्क सिटी असतं. इथून आमचा कपूरबाव स्टेशन 5 मिनिटांनी आहे. हा मेन जंक्शन आहे. इथून ठाणे स्टेशन आमचा 5 मिनिटांनी आहे. कल्पतरू पार्क सिटी हा 108 एकरचा. इथून बालकुम नाका 5 मिनिटांनी आहे. कोलशेत इंडस्ट्री एरिया इथून 5 मिनिटांनी आहे. आणि हा माझा कोलशेत मेट्रो लाईनपासून आणि व्ह्यूपासून आम्ही पूर्ण देतो. आम्ही फक्त कार्पेट नाही देत, आम्ही लाईफस्टाईल देतो जे लोकांना एव्हरीडेला कमी होते. तुम्हाला अगर यायचं आहे आमचं सेल्स ऑफिसमध्ये या, आम्ही तुम्हाला सॅम्पल चार्ट दाखवू. आपण तुमच्या टेबलवर बसू, एका कॉफीमध्ये आपण पुन्हा डिस्कस करू शकतो. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं आहे तर माझा नंबर आहे 7756942770. तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला कॉन्टॅक्ट करून आपली रिक्वायरमेंट सांगू शकता. मी तुमच्याकडून कॅप्चर करणार. धन्यवाद. मित्रांनो, आपण आलो आहोत दोस्ती रिॲलिटीजमध्ये. हा त्यांचा स्टॉल आहे. इथे बाळकुममध्ये त्यांचे 4 प्रोजेक्ट अवेलेबल आहेत. दोस्ती ईडन जो ब्रह्मांड ठाणेमध्ये आहे. त्याच्यानंतर दोस्ती प्रिमस जो बाळकुम ठाणे वेस्टला आहे. त्यानंतर इथे आहे दोस्ती वेस्ट काउंटी, जिथे आपण आता या प्रॉपर्टी एक्सपोला आलो आहोत, तो आहे इथे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 BHK ऑप्शन्स अवेलेबल आहेत. दोस्ती ईडन जो प्रोजेक्ट आहे त्यांचा, जो 3 BHKचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये 2.1 CR पासून त्यांची स्टार्टिंग आहे. इकडे दोस्ती प्रिमस करून आहे जो प्रोजेक्ट बाळकुम ठाणेमध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2-3 BHK ऑप्शन्स आहेत अवेलेबल. 1.82 CR पासून याची स्टार्टिंग आहे. त्याच्यानंतर दोस्ती वेस्ट काउंटी आहे इथे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 BHK अवेलेबल्स आहेत. 1.45 CR पासून याची स्टार्टिंग आहे. जिथे आपण सध्या आहोत तो ती ही साईट आहे, बघू शकता. दोस्ती ग्रेटर ठाणे काल्हेरला हा यांचा दुसरा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 BHK 42.29 लाखापासून अवेलेबल आहे. दोस्ती ईस्टर्न वे करून हा त्यांचा प्रोजेक्ट आहे, जो वडाळ्याला स्थित आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत. 2.99 करोड पासून पुढे.
दोस्ती मिझो 22 असा हा त्यांचा प्रोजेक्ट आहे सायनला, मुंबईमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK ऑप्शन्स आहेत. 2.90 करोड पासून सुरुवात आहे याची. त्यानंतर दोस्ती ग्रीन स्पेसेस करून यांचा हडपसर पुणेला प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2, 3, 4 BHK 92 लाख आणि त्याच्या पुढेपासून अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे दोस्तीचे प्रॉपर्टीचे डिटेल्स होते जे तुम्हाला ठाणे, काल्हेर, वडाळा, सायन आणि हडपसर पुणेमध्ये अवेलेबल आहेत. नमस्कार, माझं नाव स्वागत आहे. आपण ठाण्यामध्ये आपल्या गोल्डन रोडला प्रॉपर्टी पाहू. तिकडे आपल्याकडे 3 ते 4 मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहे. आपल्याकडे कासरडोली आणि भायंदरपाडा या लोकेशनला प्रॉपर्टी आहे, जिथे 1 BHK स्टार्टिंग 55 लाखापासून आहे आणि आता कार्पेटचा सुद्धा 450,000 आपल्याकडे कार्पेट अवेलेबल आहे. आणि स्टार्टिंग फ्रॉम 80 लॅक्स आपल्याकडे कार्पेट 720पर्यंतचा कार्पेट आपल्याकडे अवेलेबल आहे. मल्टिपल रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे कार्पेट. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टी आपली विजिट करू शकता. तिकडे आपल्याकडे साईडवरती सॅम्पल कार्ड अवेलेबल आहे, फायनान्स ऑप्शन अवेलेबल आहे. आणि मग आता सध्या आपण चालू आहे तिकडे तुम्ही स्पॉट बुकिंग करता. यामध्ये तुम्हाला 3 लाखाचा स्पॉट डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता. या मोबाईल नंबर 8097113205 आपण आता अशरमध्ये आलेलो. अशरमध्ये यांना प्रॉपर्टी डेव्हलप करण्याचा एक्सपिरियन्स 25 वर्षाचा आहे. इथे अशरच्या 3 साईट्स आपल्याला दिसत आहे. एक आहे अशरची साईट जी आहे श्रीनगर मुलुंड ठाणे इथे. त्याच्यानंतर इथे आहे दुसरी साईट जी आहे अशर पल्स म्हणून आहे, माझेवडा येथे, माझेवडा जंक्शन येते. त्याच्यामध्ये तुम्हाला 2, 3 BHK होम्स अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला इथे आहेत जॉय ईडन आणि प्लेस करून यांच्या 3 टॉवर्स आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2, 3 आणि 4 BHK होम्स अवेलेबल आहेत. त्यानंतर तिसरी साईट जी आहे जी जिथे मी राहतो ॲक्च्युली कळव्यामध्ये, तिथे पण त्यांची एक मोठी साईट डेव्हलप होते आहे अशर अराईज करून, जी कळव्यामध्ये आहे. त्याच्यामध्येही तुम्हाला 2, 3 BHKचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. या काही त्यांनी दाखवलेल्या ॲम्युनिटीज आहेत.
प्रकारे त्यांच्या साईटचा ओव्हरव्ह्यू होता हा. तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स मी देतो. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर या कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्रॉपर्टी डिटेल्स अधिक जाणून घेऊ शकता. Hello guys, welcome to Raymond Realty. This is Arman, a sales manager from Raymond. So Raymond being a 100-year-old brand, people know that Raymond is known for perfection. So we have completed the journey from Roti, Kapda, Makan now. So we are coming up in locations like Thane, Bandra, BKC, Sion, Vadala, and we are soon going to expand into the western side of it. Please contact us and get your dream home with Raymond. Starting price for Thane, just giving you an idea, it is from 1.50, which is 1.5 crores, and in Bandra it is close to 3 crores, and Vadala it is close to 3.5, Sion is 3.5. So you can just get in contact with us. This guy will help you to reach out to us in the best way, and you can get your dream home with Raymond. मी जगदीश परडे, रिजन्सी ग्रुपमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुमच्याकडे काय काय प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत आणि साईट्स कुठे कुठे डेव्हलप होत आहेत तुमच्या? आपलं कमर्शियल आहे इराणदानी इस्टेटमध्ये, आणि चरेमध्ये आपण रिजन्सी वर्टेक्स म्हणून आपण प्रोजेक्ट हे करतो आहे. त्याच्यामध्ये 2 BHK 3 BHK काय काय ऑप्शन्स अवेलेबल? चरई वर्टेक्स जो आहे त्याच्यामध्ये 2 BHK आणि 3 BHK आहेत. 2 BHK आपला 802% स्टार्ट आहे एरिया, आणि रेट आपला बेसिकली आपण 23,500 जे बेसिक रेट आहे. आणि जो 3 BHK आहे तो 1177चा एरिया आहे 3 BHKमध्ये. आणि कमर्शियलमध्ये आपल्याकडे 253% स्टार्ट होतो, तो 65 लॅक्सपर्यंत स्टार्ट होतो कमर्शियल. कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमचे सर मिळू शकतात? माझं नाव जगदीश, 9820707755. आणि वर्टेक्ससाठी विजय सरोदे, 9870394340. इकडे रिजन्सी ग्रुपमध्ये तुम्हाला कमर्शियल प्रॉपर्टीज आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टी दोन्हीचे ऑप्शन्स मिळून जातील. इथे चराईमध्ये डग्गीत CHS लिमिटेड रिजन्सी वर्टेक्स
असा यांचा प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 BHK प्रीमियम होम्स मिळून जाते. इकडे रिजन्सी ग्रुपचा दुसरा प्रोजेक्ट जो आहे हा बघू शकता तुम्ही, रिजन्सी हाईट्स करून. तर डोंबिवलीमध्ये आहे रिजन्सी लक्झरिया, जो की स्थित आहे अनंतम रिजन्सी, तुम्हाला माहितीच आहे डोंबिवलीमध्ये, त्या तिथेच हा स्थित आहे रिजन्सी लक्झरिया करून. याच्यामध्ये तुम्हाला 2-3 सनडेक प्रीमियम रेसिडेन्सी अवेलेबल आहे. अधिक माहितीसाठी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या नंबर्सवरती. आपण आलो आहे दामजी श्यामजी शाह ग्रुपमध्ये. इथे ऑनगोईंग प्रोजेक्ट जे आहेत त्यांचे ते आहेत इथे चेंबूर, घाटकोपर, अंधेरी या ठिकाणी. चेंबूरचा जो प्रोजेक्ट आहे हा दमोरचा प्रोजेक्ट आहे. इथे तुम्हाला 2-3 BHK टेक होम्स मिळून जातील. या इथे घाटकोपरचा प्रोजेक्ट आहे हा. या ठिकाणी तुम्हाला प्रीमियम ऑफिसेस स्टार्टिंग फ्रॉम 350 स्क्वेअर फीट ऑनवर्ड्स अशा प्रकारची साईट डेव्हलप होते. कमर्शियल साईट आहे ही. आणि अंधेरीमध्ये रेसिडेन्शियल साईट आहे त्यांची, जी आहे 1-2 बेड रेसिडेन्सी, अंधेरी ईस्ट येते. ठाण्यामध्ये त्यांच्या 3 साईट अवेलेबल आहेत. एक कमर्शियल आहेत आणि 2 रेसिडेन्शियल आहेत. त्यामध्ये चौथी जी साईट आहे ही विस्टा करून आहे, 3 BHK प्रीमियम होम्स. ही जी बघताय ठाणे एलिवेट करून आहे त्यांची साईट, जी आहे कमर्शियलसाठी. 500 स्क्वेअर फीटपासून 6000 स्क्वेअर फीटपर्यंत त्यांच्याकडे प्रीमियम ऑफिसेस अवेलेबल आहेत. इकडे आहे महावीर स्प्रिंग, त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत तुमच्यासाठी. त्यामध्ये तुम्हाला 2 to 3 बेड टेक रेसिडेन्सी अवेलेबल आहेत. तीन नंबर आहे महावीर ट्रंकेल करून आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK प्रीमियम होम्स अवेलेबल आहेत. या सर्व ज्या प्रॉपर्टीज आहेत ठाण्यामधल्या त्या पोखरण रोड नंबर 2वरती डेव्हलप होत आहे. आणि ही जी आहे त्यांची महावीर विस्टा करून साईट आहे. ही जी आहे 3 BHK प्रीमियम होम्स इन ठाणे बिलो 2 CR. त्यांचा प्लॅन आहे 2020 असा प्लॅन आहे त्यांचा पेमेंट प्लॅन. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 3 BHK प्रीमियम होम्स आहेत. तर अशा प्रकारे हे यांच्याकडे दामजी श्यामजी शहा ग्रुपमध्ये तुम्हाला प्रॉपर्टीचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. आपण आलो आहे AM ड्रीम रिॲलिटीजमध्ये. या बाजूला त्यांचे काही कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये आहे सुयोग CHS ठाणेमध्ये, शुभंकरोती, त्यानंतर आशुतोष हाईट्स, गिरिराज ड्रीम्स वगैरे असे काही त्यांचे प्रोजेक्ट आहेत जे त्यांचे कंप्लीट झालेले आहेत आत्तापर्यंत. आणि या त्याच्या काही हायलाईट्स आहेत ज्या प्रोजेक्टच्या त्यांनी दिलेल्या आहेत तिथे. हे त्यांचे काही ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत जे आहेत की पोपट, पाचपाकाडी आणि तीनाथ नाकाला. ही सगळे रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज डेव्हलपमेंट आहे ही. इथे त्यांनी रेरा नंबर पण दिलेला आहे त्यांचा. हा
जो प्रोजेक्ट आहे त्यांचा 5 पाकडी येथे डेव्हलप होतो आहे. याच्यामध्येही तुम्हाला 2 BHK ऑनवर्ड्स ऑप्शन मिळून जातील. हा त्यांचा तिसरा प्रोजेक्ट आहे जो की डेव्हलप होतो आहे 3 हात नाका येथे ड्रीम एम्पायर करून. ड्रीम नित्यानंद करून हा एक ठाण्यामध्ये अजून एक प्रोजेक्ट त्यांचा डेव्हलप होतो आहे. ते तुम्हाला 2 BHK ऑनवर्ड्स ऑप्शन मिळून जातील. हा अजून एक प्रोजेक्ट आहे त्यांचा जो ड्रीम स्काय व्ह्यू म्हणून आहे मुलुंड वेस्टला. याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK ऑप्शन्स मिळून जातील 2-3 BHK. हा ड्रीम नेक्सस करून आहे त्यांचा प्रोजेक्ट जो की ठाण्यामध्येच आहे. एक गिरिजा ड्रीम्स करून एक प्रोजेक्ट आहे जो की ठाण्यामध्येच आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इकडे AM ड्रीम रिअलिटीजमध्ये प्रॉपर्टीचे ऑप्शन्स आहेत. तर यांच्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स स्क्रीनवर तुम्हाला दिसतील. त्याच्यावर तुम्ही संपर्क करून अधिक माहिती जाणून घेऊ शकता. आता आपण आलो आहे श्री कृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्समध्ये. श्री कृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा नंदा साल्वी यांचा प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय ऑप्शन्स आहे बघूया आपण. ते पारसिक नगर कळवा येथे एक त्यांचे प्रोजेक्ट आहे जो की रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे. ते थोडेफार त्यांच्या प्रोजेक्टचे हायलाईट्स दिलेले आहेत. इथे एक त्यांचा अपार कोड नेमवाला एक प्रोजेक्ट आहे अपारसिक नगर. त्याच्यामध्ये 2-3 BHK सनडेक वाले ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे. 1.7 करोड ऑनवर्ड्स. त्याच्यामध्ये खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेलं आहे. इथे अजून एक त्यांचा प्रोजेक्ट चालू आहे श्री मारुती हाईट्स करून. त्याच्यामध्ये तुम्हाला 1-2-3 BHK ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि तोही तुम्हाला पारसिक नगर येथे मिळून जाईल जो की आहे कळव्याला. अशा प्रकारे त्यांची बिल्डिंग आहे. तर अशा प्रकारे श्री गोपा बिल्डर्स एक ऑफिसची साईट होती. तर आपण आलो आहे मॅरेथॉन रिॲलिटीजमध्ये. त्यांच्या काही साईट्स आहेत. कल्याणची रोडला त्यांच्याकडे प्रोजेक्ट अवेलेबल आहे. मॅरेथॉन नेक्स्ट टाऊन कल्याणची रोड 1-2 BHK होम. 30.99 लाखापासून त्याची सुरुवात आहे. प्रोजेक्ट आहे मॅरेथॉन नेक्स्ट वर्ल्ड डोंबिवली ईस्ट 1 BHK होम. 27.90 लाखापासून त्याची सुरुवात आहे. त्याच्यानंतर मॅरेथॉन नेक्स्ट झोन पनवेल 2-3 BHK ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. 98 लाखापासून पुढे.
त्यानंतर न्यू होम्स भांडूप येथे त्यांची साईट आहे 1 to 2 3 BHK 1 to BHK होम्स जे 76.29 लाखापासून तिथे तुम्हाला वगैरे मिळून जातील. इथे काही मुलुंडच्या साईट्स आहेत मॉन्टे कार्लो करून इथे 4, 5, 6 BHK होम्स अवेलेबल आहेत. इथे मुलुंडमध्ये जाबीर आर्केड म्हणून आहे 2 BHK होम्स इथे अवेलेबल आहेत. सनसेट गार्डन म्हणून आहे जिथे स्टुडिओ अपार्टमेंट 1 to 3 BHK मला अवेलेबल आहे. त्यानंतर इथे मॅरेथॉन मिलेनियम LBS मुलुंडला कमर्शियल ऑफिसेस तुम्हाला मिळून जातील 350 ते 10,000 स्क्वेअर फीट्समध्ये. मॅरेथॉन रिअल्टीजला अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करण्यासाठी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा, त्याच्यावर तुम्ही संपर्क करून अधिक माहिती जाणून घेऊ शकता. आपण आलो आहे आता बोरकर रिॲलिटी बाय महेश बोरकर. आतापर्यंत त्यांनी 12 लाख स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. 40+ इंडस्ट्रियल रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट डेव्हलप केलेले आहेत. 30 वर्षापेक्षा जास्त त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि 400+ त्यांचे सॅटिस्फाईड कस्टमर आहेत. त्यांच्या काही साईट्स आहेत ज्या 3 नाक्याला सर्व्हिस रोडला डेव्हलप होत आहेत. इथे तुम्हाला दीपज्योती मध्ये तुम्हाला रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये 1, 2, 3 BHK प्रॉपर्टी ऑप्शन मिळून जातील. हे विंडसर नावाचा जो प्रोजेक्ट आहे तो रामवर्ती रोडला डेव्हलप होत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK आणि त्याच्यावरचे ऑप्शन्स मिळून जातील. हा त्यांनी एक ठाण्याचा मॅप दिलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत कुठच्या साईट्स आणि कुठे डेव्हलप केलेल्या आहेत त्या ठाण्याच्या मॅपमध्ये त्यांनी दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या इथे त्यांच्या ज्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टी डेव्हलप झाल्या आहेत त्यांचा इथे त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न दिला आहे, ज्याच्यामध्ये दीपज्योती आहे, विंडसर आहे, शिवम आहे आणि तृष्णा आहे. शिवममध्ये तुम्हाला 2 BHK फ्लॅट्स मिळून जातील आणि तृष्णा जी आहे ती त्यांची ऑलरेडी डेव्हलप होऊन त्यांनी सेल आउट केलेली आहे. अधिक माहिती हवी असल्यास त्यांच्याशी संपर्क करा. बोरकर रिॲलिटीज रिडेव्हलपिंग होम्स रिशेपिंग ठाणे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला ठाण्यातील प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हा क्रेडाईचा ठाण्यातील प्रॉपर्टी एक्सपो 2026 होता. त्यामध्ये आपण विविध डेव्हलपरच्या प्रॉपर्टीज बघितल्या आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला त्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. धन्यवाद.